गाईज, शकुंतला बंगाळे नमस्कार. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असता, ठीकच राहायचं. तर आज तुम्हाला सांगते आजचं काम काय झालं आहे. हे बघा, ही पट्टी जराशी म्हणजे उमरा खाली झाल्यामुळं आणि दरवाजा वर झाल्यामुळं फट राहायला लागली. असलं तरी फट राहिली ना तर काय पण किडामुंगी जाऊ शकतो, म्हणून त्यासाठी उमरा पट्टी बसवून घेतली आहे. बघा बघा आता काय होते. हे बघा, इकडं पण उमरा पट्टी लावायचं चालेल. काही शेतातलं वातावरण आहे आणि तसं तर दोन्ही साईडला पण आपण काळजी घेतली पाहिजे. शहरातली वस्ती असू नाही तर खेड्यातली असू द्या, दोन्ही साईडला पण आपल्याला काळजी घेतलीच पाहिजे. का की तिथं पण आता शहरातली वस्ती असून ना गोगलगाई हे ते उमऱ्यात नाही येते, तीच येतात. त्यामुळं लय कपडा लाव. मग पोराने आता ते काय मागवलं आहे ऑनलाईन, ते लावलं आहे दरवाजाला, फिटिंग केलं तात्पुरतं. तर ते बघूया आता. तिथं जर नसलं चांगलं बसलं ना तर मग तिथं पण अशी पट्टी लावून घेणार आहे. हे बघा, ह्या साईडला पण तशीच पट्टी लावून घ्यायला लागलो आम्ही. किती टेन्शनमध्ये असू द्या, हे गाणी आणि जुन्या पिक्चरा आपल्या भावना जोडून ठेवतात. हां, भावना जपतात आणि परिवाराला कसं धरून ठेवायचं असतं ते शिकवतात आपल्याला. जुन्या पिक्चरा, जुनी गाणी. त्यामुळं ना माणसाने सगळ्यांनी, सगळ्या आईवडिलांनी जुन्या पिक्चरा, जुनी गाणी जर ऐकली तर ते पोरांना भावना कशा ठेवायच्या, एकमेकासंग एकमेकाच्या भावना कशा जपायच्या, नातेवाईकात कसं राहायचं आपल्या घरात एकमेकांनी, हे कळतंय बघा जुन्या पिक्चरा बघितल्या तरच. आणि इतक्या मस्त मस्त पिक्चर आहेत ना. मग किती मस्त कपडे. आता जे बघूच वाटत नाही. मी तर आता जे पिक्चर बघत पण नाही ना ऐकत पण नाही, गाणे पण. मला ते जुनं ते सोनं काही पण असू द्या, आपल्या खाण्यापिण्यातलं असू द्या, या आपल्या घालायचे आपले कपडे लत्ता असू द्या, सणसुद्धा असू द्या, हे जे जुनं आहे ते सोनंच आहे हो. आणि ते सगळ्यांनी जपलं पाहिजे. नवीन आहे ते सगळं तात्पुरतं आहे, ते काही चांगलं नाही. परत आता जुनं येणारच आहे. कसं आहे, आत्ताची पिढीलाही बिघडायला लागल्या. त्यामुळे ना जुनं आलं पाहिजे परत. पिक्चरमध्ये पण दाखवलं पाहिजे. आत्ताच्या हिरो लोकांनी, डायरेक्टर लोकांनी पण जुन्या पिक्चरासारख्या पिक्चरा बनवल्या पाहिजे. आणि कलाकार लोकांना चांगली कला द्यायची अजून जरा. म्हणजे पुढच्या पिढीला तुम्ही काय शिकवणार आहे? तुम्ही जर चुकीचे तुम्ही जर चुकीची गाणी, चुकीचे कपडे घालणार, चुकीचं पिक्चरा बनवणार तर आत्ताची पिढी काय घेणार आणि इथल्या पुढच्या पिढीला तर काय देणार तुम्ही? मग जर चांगलं तुम्ही दिलं तर चांगलं घेणार. शिक्षक लोक पहिली कशी होती, पहिले गुरु लोक कशी होती, गुरुजी लोक कशी होती, छडी लागे छमछम विद्या येई घमघम. तर ती विद्या आपल्याला दुसरी शिकू द्या, पण ते शेवटपर्यंत जे आपल्या शिकवलेलं गुरुजीचं लक्षात राहत होतं. आत्ता आपण ढीगभर 10-10, 20-20 किलो जे मुलांना जे लादल्यात वजं दप्तरांचं, त्यात काही अर्थ नाही. शिक्षणात मजबूती पाहिजे बघा. वजनात मजबूतीपेक्षा ना शिक्षणात मजबूती पाहिजे. की कसं आपण शिकवायचं, पुऱ्या इमानदारीनं मुलांना शिकवलं पाहिजे. पालक लोक ढीगभर पैसा घालून जे शिकायला पाठवतात मुलांना, तर तेवढी काळजी पण घेतली पाहिजे, तेवढं चांगलं शिकवलं पाहिजे. कडी लावा, कडी होयच की. दरवाजा लागला तर मग ते आहे ना बरोबर. हां, ते काय होतं, काळजीनं कपडा लाव, हे लाव, ती लाव, आणि तेच राहत नाही हो. हां, आणि दरवाजा सरकवला, उघडला की कपडा बाजूला जातो या आणि मोकळं राहते ना. त्यामुळं म्हणलं ही फरशीचं आपलं उमरच करून घेऊया. तर गाईज बघा, आता किती छान गाणं लागले की लोग हमें याद करेंगे. हां, तर ती गाणी फक्त म्युझिक लागली तरी गाण्याची बोल आहेत ते लक्षात येतात. मला पण गाणी लय लागतात. तर आता फरशी इकडं पण उमरापट्टी बसवून घेतली आणि इकडं पण फरशी लावून ना असे बरोबर लावल्या ना, स्लायडिंग असे तिरकी नाही ना लावली. वरची बाजू असे प्लेन बसल्या ना. हां, आज जे काम होतं ते करूया. नंतर मग टॉयलेट बाथरूमचं जे आहे ना, त्यावेळेला पण ते कॉर्नर पीस हे जरा आणायला लागणार आहेत ना अजून. हां, चल खाली, तुला ऊन लागते का नाही? चल चल खाली, इथे एका साईडला बस, इथं ये. इथं लोकांची मुलं बिघडून आहे ते काय, त्यांना काय मतलब नसतो. त्याची डायरेक्टरला कसं आहे, पैसा मिळाला बास.
हिरो लोकांना हिरोईनला बी कळलं पाहिजे की आपण जे पिक्चर आपण कलाकार आहे तर आपण कसं कलाकार बनलं पाहिजे. पब्लिकसाठी आपण पिक्चर बनवते ना आपल्यासाठी ती पब्लिक वळवत असत्या. तर दोन्हीला पण जपलं पाहिजे. पब्लिक पण बिघडली नाही पाहिजे. लहान मुलं बघतात पिक्चरा. पुरा परिवार बसून बघायसारखे पिक्चरच नाहीत आता. भिवून राहायला लागतं की नाही आईवडिलांना मुलांपासनं. बघा कसं हे नका दाखवू रे, हे बघू नका रे, सारखं फोन घेऊ नका रे. किती काळजी करायला लागत्या. अर्धा जीव तर त्यांच्या टेन्शनमध्येच जातोय आईवडिलांचा. ही कळलं पाहिजे वर जे पिक्चर बनवतात जे करतात ना वातावरण सगळं खराब करायला लागल्यात. माणसाच्या जीवनाचं वातावरण सगळं खराब करायला लागल्यात. आता बाहेरची बाजू चालल्या. आतली बाजू मोठा माल लावून घेतला साईडनं सगळ्या आणि आता बाहेरची बाजू चालली आहे. आणि जे सिमेंट फक्त सिमेंटनं साईडनं सगळं प्लेन करून घ्यायला लागल्यात. मोठा माल काल भरला होता. आता एकदम फक्त सिमेंट प्लेन बाजू सगळे जे कच राहिलेले असतात ना ते प्लेन करायचं चालू आहे.